चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्राचा सिलेबस पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती. त्याच्यामध्ये मानस प्रस्तावना, मानसशास्त्राचा उदय व विकास, मानसशास्त्राचे विविध विचार प्रवाह, मानसशास्त्राच्या व्याख्या, व्याप्ती, शाखा. त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे बालमानसशास्त्र प्रस्तावना, व्याख्या, बालमानसशास्त्राचा उगम व विकास, बालमानसशास्त्र अभ्यासाची उद्दिष्टे आणि महत्त्व. 3 नंबर आहे बाल विकास. त्यामध्ये प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, व्याप्ती, उद्दिष्टे, बाल विकासावर परिणाम करणारे घटक. 4 नंबर आहे बालकांची वाढ आणि विकास. त्यामध्ये प्रस्तावना, वाढ म्हणजे काय, वाढीची वैशिष्ट्ये, वाढीवर परिणाम करणारे घटक, विकास म्हणजे काय, विकासाचे स्वरूप व तत्त्वे, विकासाच्या क्रमातील फरक, वाढ व विकासातील फरक. त्याच्यानंतर बालविकासाच्या विविध अवस्था, शेषावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था म्हणजे उत्तर बाल्यावस्था, उत्तर किशोरावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था, बालकांचे पुन्हा सामाजिकरण. पुन्हा 6वा चॅप्टर आहे शैक्षणिक मानसशास्त्र. त्याच्यामध्ये 7वा चॅप्टर आहे पुन्हा शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. त्यानंतर आहे या वेगवेगळ्या पद्धती आहेत, प्रायोगिक पद्धत, जीवन वृत्तांत पद्धत, सर्वेक्षण पद्धत. पुन्हा 8वा धडा आहे अध्ययन प्रक्रिया. त्यामध्ये अध्ययनाची वैशिष्ट्ये, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत ते. पुन्हा पठारावस्थेचे कारण, अध्ययन वक्र, त्याचे टप्पे, अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व. त्यानंतर 9वा पाठ आहे वेगवेगळ्या उपपत्त्या. या उपपत्त्यावर प्रश्न परीक्षेमध्ये TET आणि CTETला हमखास एक प्रश्न येत असतो. त्यामध्ये अध्ययन उत्पत्तीचे वर्गीकरण, प्रयत्न प्रमाण पद्धती, अध्ययन विषयक 3 नियम कोणते आहेत ते आहेत. त्यानंतर अभिसंधान उत्पत्ती, साधक अभिसंधान उत्पत्ती, श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती, अर्थपूर्ण अध्ययन उत्पत्ती, अध्ययन ज्ञानात्मक उपपत्ती, समाकारवादी उपपत्ती, पुन्हा ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. पुन्हा त्यानंतर प्रभुत्व संपादन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती. त्यानंतर अध्ययन संक्रमण, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपपत्त्या दिल्या आहेत, हेही महत्त्वाचे आहे. त्यानंतर 11व्या चॅप्टरमध्ये अध्यापन प्रक्रिया कसं झालं पाहिजे हे याविषयी इथं तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये व्याख्यान पद्धती काय, कथन पद्धती काय, दिग्दर्शन पद्धती काय, आधार पद्धती काय, प्रवास पद्धती काय, पुन्हा विद्यार्थी प्रधान पद्धतीमध्ये चर्चा पद्धती, बुद्धिमंथन पद्धती, संशोधन पद्धती, पुन्हा प्रकल्प पद्धती, समस्या निराकरण पद्धती, पृथक्करण पद्धती, संयोजन पद्धती, डाल्टन पद्धती, आशययुक्त पद्धतीमध्ये उद्गामी पद्धत काय, अवगामी पद्धत काय. पुन्हा काही अध्यापनाची सूत्रे आहेत ते पहा. पुन्हा 12व्या चॅप्टरमध्ये अध्यापन प्रतिमान, प्रतिमानावर तर एक प्रश्न हमखास येतोच. त्यामध्ये अध्यापन पद्धती व प्रतिमाना यांच्यातील फरक. पुन्हा व्यक्तिगत विकास प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान. पुन्हा 13वा धडा आहे अध्यापनावर परिणाम करणाऱ्या मानसिक प्रक्रिया कोणकोणत्या. त्यामध्ये संवेदना, अवबोध, प्रतिमा, कल्पना, विचार प्रक्रिया आणि स्मरण यावरही प्रश्न येतो. तसेच पुढे आहे विस्मरण, प्रेरणा, भावना, अवधान व अभिरुची. पुन्हा बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला हावर्ड गार्डनचा सिद्धांत, हावर्ड गार्डन यांनी 7 कोणकोणते त्या प्रकारचे वर्तन दिलेले आहेत ते सुद्धा येऊ शकतं. तसंच गार्डनर यांचे बुद्धिविषयक बहुआयामी स्वरूप काय, बुद्धिमत्तेचे आधुनिक प्रवाह, पुन्हा भावनिक बुद्धिमत्ता, पुन्हा त्यांच्या कसोट्या कोणत्या आहेत, त्यांच्या चाचण्या कोणत्या आहेत, पुन्हा बुद्धिगुणांक. 15व्या चॅप्टरमध्ये शैक्षणिक मूल्यमापन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रस्तावना, संकल्पना, व्याख्या, कार्यात्मक व्याख्या, पुन्हा मूल्यमापन, शैक्षणिक मूल्यमापनाची प्रक्रिया कशी असते, शैक्षणिक उद्दिष्टांचे क्षमतेनुसार वर्गीकरण, कालावधीनुसार उद्दिष्टांचे वर्गीकरण, हे संपूर्ण सिलेबस आहे. त्यानंतर आहे 16वा चॅप्टर शालेय आंतरक्रिया. त्यामध्ये प्रस्तावना, व्याख्या, आंतरक्रियेचे प्रकार, शालेय आंतरक्रिया,
फेंडरची आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली. त्यानंतर 17वा चॅप्टर सर्वसमावेशक पद्धती. त्याच्यामध्ये सर्वसमावेशक शिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, पुन्हा विशेष शिक्षण काय आहे, एकात्मिक शिक्षण व समावेशक शिक्षण यातील फरक काय, सर्वसमावेशक शिक्षणाचा लक्ष्य गट, पुन्हा समावेशक शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका कशी असली पाहिजे ते सुद्धा इथं महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा सर्वसमावेशक शिक्षणाचे फायदे काय, तोटे. पुन्हा 18वा चॅप्टर आहे विशेष बालकांच्या गरजा. त्यामध्ये विशेष बालकांचे वर्गीकरण, कुशाग्र बालक म्हणजे प्रतिभाशाली बालकाची वैशिष्ट्ये, त्यांचे शिक्षण. त्यानंतर अपंगत्वाची कारणे, सृजनशील बालकाची लक्षणे, पुन्हा वंचित बालकांचे शिक्षण, पुन्हा अध्ययन अकार्यक्षमताचे प्रकार, पुन्हा त्यांचे बालकांचे शिक्षण. 19वा चॅप्टर आहे शिक्षकांचे व्यक्तिमत्व. शिक्षक कसा असला पाहिजे, शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे हे या पाठामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, चांगल्या स्थिर व संतुलित व्यक्तिमत्वाची लक्षणे, शिक्षकांचे मानसिक आरोग्य, तसेच शिक्षकांसाठी मानसिक आरोग्याचे महत्त्व, पुन्हा शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे, तसेच शिक्षकांचे वर्तन व सामाजिक बांधिलकी कशी असली पाहिजे. त्यानंतर 20वा चॅप्टर आहे प्रस्तावना, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, व्यक्तिमत्वाचे महत्त्वाचे स्वरूप कोणते आहे. पुन्हा त्यानंतर व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, पुन्हा त्यांचे सिद्धांत कोणते आहेत, उपपत्त्या कोणत्या आहेत. पुन्हा 21वा चॅप्टर आहे व्यक्तिभेदाचे स्वरूप, प्रकार, कारणे, तसेच व्यक्तिगत भेदाचे शैक्षणिक महत्त्व काय आहे. 12वा चॅप्टर आहे संघर्ष आणि समायोजन. त्याच्या संघर्षाचे स्रोत, समायोजन, तसेच संरक्षण यंत्रणा, स्वसंरक्षणाचे फायदे काय, स्वसंरक्षणाचे तोटे काय. 23वा चॅप्टर आहे मानसिक विकृती. त्याच्यामध्ये मानसिक आरोग्याचे सातत्य प्रारूप, मानसिक विकृतीचे निकष ठरवण्याच्या चाचण्या, विकृतीचे निकष, मानसिक स्थिरता, त्यामध्ये प्रमुख मानसिक विकृती कोणकोणत्या आहेत ते सुद्धा दिलेले आहे. त्यानंतर 24वा चॅप्टर आहे मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य कसं असलं पाहिजे ते याविषयी या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे. नैराश्य कसं येतं, वैफल्य कसं येतं, त्याच्यामध्ये आपण समायोजन कसं केलं पाहिजे. त्यानंतर 25वा पाठ आहे ज्ञानरचनावाद. ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते कोण आहेत, शिक्षण प्रक्रिया कशी चालते, प्रकार कोणते आहेत, गृहीतके कोणते आहेत, वैशिष्ट्ये कोणते आहेत, ज्ञानरचनावादीमध्ये वर्ग कसा असावा, पुन्हा अध्यापनाच्या पद्धती कशा आहेत, पुन्हा ज्ञानरचनावादाचे फायदे कोणते आहेत, त्यांची भूमिका, विद्यार्थ्यांची भूमिका काय, त्याच्यामध्ये शिक्षकांची भूमिका काय, ज्ञानरचनावादाचे मूल्यमापन कसे केले जाते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे नवीन शैक्षणिक धोरण. त्याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे ठळक वैशिष्ट्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या प्रमुख शिफारशी. त्यानंतर शिक्षण हक्क कायदा 2009चा कोणता आहे तोही महत्त्वाचा आहे. शिक्षकांसाठी वित्तपुरवठा कसा पुरवला जातो, तसेच शिक्षण प्रशासन कसे असते, तसेच नवीन शैक्षणिक धोरण 2020चे फायदे, त्रिभाषा सूत्र, तसेच माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणामध्ये वापर कसा केला जातो, व्यावसायिक अभ्यासक्रम कोणता आहे, याची संपूर्ण आढावा आपल्याला या मानसशास्त्र अभ्यासामध्ये आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने हा मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचा संपूर्ण सिलेबस आहे. हा सिलेबस संपूर्ण पाहून घ्या. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.